एमएस का गुलसिता है इल्म का जहां, दीन रोशन है यहाँ और दुनिया भी आया। हौसले बुलंद हैं, मंजिलों का है शूर। दादा दादी के एक्सपीरियंस अभी और भी है, उससे पहले चलो थोड़ा आज की दौर की तरफ आते हैं। Let's have a look with our eyes lit. Here comes a wonderful message through Marathi skit. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. नमस्कार मंडळी, मी अफशीन आहे. तुम्ही कसे आहेत? मजेत ना? मी आज माझे विचार व्यक्त करत आहे. आ म्हणजे आजोबा आणि जी म्हणजे जीव लावणारी आजी. नातवंडावर प्रेम करणारे काळाच्या ओघात समाजात कसे बोलायचे, कसे वागायचे हे शिकवतात ते म्हणजे आजोबा. काळाच्या ओघात आजी आजोबा हरवत चालले आहेत. आजी आजोबा अजूनही आपल्याला हवीसे प्रेमळ स्पर्श, अजूनही हवीशी वाटते ती मायेची उबदार कोस. अल्लाने तुम्हाला दीर्घायुष्य द्यावे हेच आमचे त्यांच्याकडे मागणे. घरात आजी शिवाय संस्कार नाहीत, घरात आजी शिवाय संस्कार नाहीत, आजोबा शिवाय संघर्ष नाही आणि आजी आजोबा शिवाय चार भिंतीच घर नाही. अस्सलामुअलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. आजीची कविता. आजी म्हणजे काय? आजी म्हणजे काय? आजी म्हणजे आईची आई. आजी म्हणजे प्रेमाचे खजाना. आजी म्हणजे गोष्टीच पुस्तक. जी गोष्ट आई वडील पूर्ण करत नाही, जी गोष्ट आजीला सांगितले तर ती पूर्ण झाली समजा. जिला नातवंडाच्या चिडियाकडे पाहताच त्यांच्या मनातील भाव करता ते म्हणजे आजी आजोबा. तर आता चला तर अशाच आपण एका घरातील आजोबांवर कशी वागणूक होते ते आपण एका छोट्या नाटकातून पाहूया. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हे नाटक नक्कीच आवडेल. ऑन गैस दादा रेडी लग रहे. सुट्टीचे दिवस आहेत आणि अहमद आजोबांच्या घरी राहायला येतो. याला भेटा. हा आहे अहमद, सर्वांचा आदर करणारा आणि खरे बोलण्याची त्याची उत्तम सोय आहे. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. तू आज इथे कसा आलास आणि तुला माझी आठवण कशी आली? मामाने सांगितले की तुम्हाला माझी खूप आठवण येते. तुम्ही माझे सारखे नाव घेता, तुम्हाला सतत हुचकी लागते हो ना आजोबा? हो बाळा, बयान झालं. या निमित्ताने काही तू आलास मला खूप आनंद झाला. असाच येत जा अधून मधून. हो आजोबा. ते जाऊ दे, मला सांग तू आता कितवीत शिकत आहे आणि घरचे सर्व कसे आहेत? अल्हम्दुलिल्लाह, मी 8वीत शिकत आहे. आजोबा, तुमची तब्येत कशी आहे? अल्लाचे खूप आभार आहे बाळा, सर्व काही ठीक आहे. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. बाळा मोहसिन, थोडा पाणी आण. हे घ्या पाणी. माझा चष्मा कुठे आहे? कोणी माझा चष्मा पाहिला आहे का? मी तो इथे ठेवला होता. बाबा काय आहे हे? साधा ग्लास सुद्धा नीट ठेवू शकत नाही. बाळा, चष्मा कुठे गेला? माझा चष्मा. हे घ्या चष्मा. बाबा, तुम्ही आंधळे झालात. स्वतःच्या वस्तू स्वतःली जागेवर ठेवायला येत नाही. तुमची स्मरणशक्ती आता कमी झाली. बाबा, हे गणित मला सांगा ना, मला नाही येत आहे. तुम्ही जरा सोडून द्या ना.
हा तूच कर बाळा, तूच कर, प्रयत्न करशील तेव्हा तुला समजेल, हो ना? हो बाबा चालेल, मी प्रयत्न करतो. ये माझे उत्तर सापडले आजोबा. सांभाळून, तुला नाही लागल ना बाळा? नाही बाबा, मी ठीक आहे. लागलं का बाळा? नाही मी ठीक आहे. बाबा आज मला थोडंच लागलं तर तुम्हाला एवढं टेन्शन आलं. टेन्शन म्हणजे तुमचं प्रेमच ना बाबा. असेच तुमच्यावर आजोबा लहान असताना प्रेम केले असेल ना, मग तुम्ही आजोबांना का असं बोलता? बेटा रुहान, आपल्याला आई वडिलांशी असं नाही बोलायचं. ते धरतीवरचे आई वडील अल्लाने दिलेले रूप आहे. आपल्याला त्यांचा आदर केला पाहिजे. आजोबा तुम्ही पण माझ्या बाबांचे वडील आहात ना, मग ते तुम्हाशी असं का वागतात? आजोबांनी किती कष्ट केले तुमच्यासाठी. त्यांचे आज वय झाले आहे, ते ना धड चालू शकत. म्हातारपण हा बाराचा रूप असते, हो ना बाबा? हो रुहान. बाबा नकळत तुमच्याशी मी वाईट वागलो. अर्थात या बालिश मुलांनी माझे आज डोळे उघडले आणि आज मला कळले की या जगात आई वडिलांचे सन्मान करण्यातच आपली प्रगती आहे. मी तुला माफ केले आहे. आई वडील आपल्या मुलांवर रागवतात. ते आपल्या मुलांना कधीच परके समजत नाही. मुलांनी खूप मोठे व्हावेत यासाठी रात्रदिवस राबतात. आजची अवस्था अशी आहे की आपले आई वडील आजी आजोबा आपल्याला कसे मोठे करतात, आपल्या गरजा कशा पूर्ण करतात हे त्यांनाच माहीत असेल. ते आपल्याला पुढे घेऊन जातात, पण आपण काय करत आहोत हे आपल्यालाच कळत नाही. लक्षात ठेवा, विश्वातील प्रत्येकाला आशीर्वाद मिळू शकतो, परंतु आपण पुन्हा जन्म घेतला तरी आपल्याला तेच आई वडील, तेच आजी आजोबा हे सर्व मिळू शकत नाही. आपल्या वाडवडिलांचे कौतुक करा आणि त्यांचेच कौतुक करा. हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, जो कोणी लहान मुलांची आदर करेल आणि मोठ्यांची आदर करेल त्याला स्वर्गात धन्यता मिळेल. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम धन्य होतील आणि ते असेही म्हणाले की तुमच्या स्वातंत्र्यामुळे तुम्हाला परवाने दिले जाते. तर चला तर मित्रांनो, आज प्रत्येकाने घरात समाजात आजी आजोबांच्या आपण सर्व तितकेच प्रेम करूया, प्रेम करूया, प्रेम करूया. आजी करते माया, आजोबा करतात संस्कार. आजी करते माया, आजोबा करतात संस्कार. मनुष्य आयुष्यात त्यांची जागा भरू काही शकत नाही. मखमल के गद्दों में भी वो सुकून कहाँ है, मखमल के गद्दों में भी वो सुकून कहाँ है, जो सुकून दादा दादी की गोद में मिलता है. बहुत ताकत होती है उन झुर्रियों वाले हाथों में, बहुत ताकत होती है उन झुर्रियों वाले हाथों में. जिंदगी जीने के तजुर्बे मिलते हैं दादा दादी की बातों में. तेरी शर्तों पे ही करना है अगर तुझको कबूल है, तेरी शर्तों पे ही करना है अगर तुझको कबूल है. ये सहूलत तो मुझे सारा जहां देता है. आजी आजोबांच्या संस्कारातून नवीन पिढी घडवूया. धन्यवाद. जजाकुमुल्लाह. It was indeed an eye-opening performance for all of us. May Allah subhanahu wa ta'ala guide us to the straight path. Ameen.